सो वेलकम स्टुडंट्स, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या बोर्ड बूस्टर 2024 या बॅचमध्ये. मी संदीप सर. या बॅचमध्ये बोर्ड बूस्टर ही जी बॅच आहे यामध्ये मी मॅथमेटिक्स हा विषय शिकवतो. माझं नाव आहे संदीप सर. मागच्या 13 वर्षापासून मी मॅथमेटिक्सचं टीचिंग करतोय. बोर्ड असेल, सीईटी असेल, जेई असेल, अशा वेगवेगळ्या एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करतोय. हजारो विद्यार्थी माझ्यासोबत NITians, IITians असतील किंवा आपल्या बेस्ट ऑफ COEP सारख्या कॉलेजेसला आतापर्यंत लागलेले आहेत. आणि मी आपली पूर्ण रेस्पॉन्सिबिलिटी उचलतोय की आपलं मॅथमेटिक्स परफेक्ट कसं होईल. आणि बोर्डमध्ये आउट ऑफ 100 बोर्ड एक्झामिनेशनमध्ये, म्हणजे आपलं तर थिअरी 80च आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला कसं मॅक्झिमम और आउट ऑफ असे मार्क्स मिळवून देता येतील याची रेस्पॉन्सिबिलिटी मी उचलतोय. तुम्ही आमच्या सोबत राहा आणि पुढे लक्षात येईल की जेवढं आपण कष्ट घेणार आहेत या बॅचमध्ये. आणि जसं की आपल्याला माहिती की ही जी बोर्ड बूस्टर बॅच आहे ही रॅपिड रिव्हिजन बॅच आहे. तरी देखील याच्यामध्ये प्रत्येक लेसनचे 2 लेक्चर तुम्हाला भेटणार आहेत. पहिला जो लेक्चर असेल त्याला आम्ही म्हणतो MIC, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट. मोस्ट इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट, जिथं लेक्चर 1 ज्याला आपण म्हणू मोस्ट इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट, जिथं ऑल थिअरी पार्ट आपला कव्हर होईल आणि थोडेफार क्वेश्चन्स जे थिअरीला लागून जे क्वेश्चन्स असतात ना मॅथमेटिक्समध्ये ते क्वेश्चन पण होतील. आणि प्रत्येक लेसनला एक सेकंड लेक्चर असेल ज्याला आपण म्हणू MIP, मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉब्लेम्स, ज्यामध्ये त्या लेसनवरती डिपेंड ऑल प्रिव्हियस इयरचे जे बोर्ड क्वेश्चन्स आहेत ते आपण डिस्कस करतो. प्रिव्हियस इयरचे बोर्ड क्वेश्चन्स आपण त्यामध्ये डिस्कस करतो. हे असं आपलं पॅटर्न असणार आहे. ठीक आहे बच्चो. तर आज मी घेऊन आलेलो आहे आपला टॉपिक मैथमेटिकल लॉजिक, जो कि एक हलवा टॉपिक है ना. इसमें कोई बात है ही नहीं. आपको पता है कि मैथमेटिकल लॉजिक ये लेसन आपके बोर्ड एग्जामिनेशन में एक हलवा टॉपिक है, लॉटरी टॉपिक है. आराम से एक लेसन होने वाला है. लेक्चर 1 का मतलब है कि हमको यहाँ पे क्या करना है, यहाँ पे आपको करना है MIC, मतलब कि पूरा थ्योरी पढ़ना है. अगर मैं स्कीम ऑफ मार्किंग की बात करूं तो ये बोर्ड एग्जामिनेशन के लिए बेटा आपका 8 मार्क्स का रहेगा विथ ऑप्शन. विथ ऑप्शन, ठीक है. 8 मार्क्स का रहेगा विथ ऑप्शन. और अगर हम सीईटी की बात करें तो यहां पे आपको 4 क्वेश्चन मिलेंगे सीईटी में, और जेई में मिलेगा आपको 1 क्वेश्चन. लेकिन अभी आपको पता है कि जेई से मैथमेटिकल रीजनिंग हट चुका है, मतलब कि अभी मैथमेटिकल रीजनिंग से क्वेश्चन आएगा नहीं. मतलब ये मैथमेटिकल लॉजिक लेसन आपको सिर्फ पढ़ना है आपके बोर्ड एंड सीईटी के लिए. ठीक है. तो 8 मार्क्स का ये टॉपिक है विथ ऑप्शन. 8 मार्क्स का ये टॉपिक है. स्टार्ट करते. क्या क्या देखेंगे हम इस लेसन में. टॉपिक्स टू बी कवर्ड: स्टेटमेंट एंड इट्स ट्रूथ वैल्यूज, लॉजिकल कनेक्टिव्स क्या होता है, ट्रूथ टेबल देखेंगे, है ना. ट्रूथ टेबल देखेंगे एंड निगेशन ऑफ स्टेटमेंट्स देखेंगे. निगेशन ऑफ स्टेटमेंट्स, कंपाउंड स्टेटमेंट, स्टेटमेंट पैटर्न क्या होता है, लॉजिकल इक्विवेलेंस, टोटोलॉजी, कॉन्ट्रडिक्शन, कंटिंजेंसी, क्वांटिफाइड स्टेटमेंट, ड्यूअलिटी, एंड एंड में जाके एप्लीकेशन ऑफ लॉजिक इन स्विचिंग सर्किट्स. आप लोगों को पता है कि ये वन ऑफ द इजी टॉपिक है, वन ऑफ द इजी टॉपिक है. चलो फिर फटाफट स्टार्ट कर देते. सो स्टेटमेंट इन अ लॉजिक बघा. स्टेटमेंट इन अ लॉजिकची डेफिनेशन काय आहे. तर अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स, पहा, अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स, अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स which is either which is either true or false, but not both simultaneously. इसे कहेंगे हम स्टेटमेंट इन अ लॉजिक, बट बोथ नॉट साइमल्टेनियसली. ठीक है ना. बट बोथ नॉट साइमल्टेनियसली.
इसे कहेंगे हम स्टेटमेंट इन अ लॉजिक, विच इज आइदर ट्रू और फॉल्स बट नॉट बोथ साइमल्टेनियसली। ठीक है ना? तो इसे कहेंगे हम स्टेटमेंट इन अ लॉजिक। देखो बच्चों, एक डिक्लेरेटिव सेंटेंस जिसमें कुछ डिक्लेरेशन हो रहा है, जैसे मुंबई इज कैपिटल ऑफ महाराष्ट्र, पता है कि ये हमेशा के लिए ट्रू है, लेकिन ये साथ ही साथ फॉल्स नहीं हो सकता, है ना? तो ऐसा स्टेटमेंट जो सिर्फ ट्रू, या तो पूरा का पूरा ट्रू है या पूरा का पूरा फॉल्स है, ऐसे स्टेटमेंट को, मतलब ऐसे कोई स्टेटमेंट नहीं चलेगा जो कभी कभी ट्रू भी है कभी कभी फॉल्स भी है। ऐसे स्टेटमेंट को स्टेटमेंट इन लॉजिक नहीं कहेंगे। आगे मुझे देखना है कि एग्जांपल्स है क्या। हाँ, तो एग्जांपल्स में और अच्छी तरीके से आपको समझ में आएगा। तर काय सांगितले, स्टेटमेंट इन लॉजिक यापैकी कोणकोणते आहेत? तर हे बघा, हे नॉट अ स्टेटमेंट म्हणावं लागेल, याला नॉट अ स्टेटमेंट म्हणावं लागेल। हे ऍक्च्युली काय आहे, याला म्हणतात आपण ओपन सेंटेंस। याला क्या म्हणायचंय, ओपन सेंटेंस। सर ये ओपन सेंटेंस क्यों है? क्योंकि पता है बेटा आपको कि ये स्टेटमेंट इसलिए नहीं है कि अगर यक्स 3 है, इफ यक्स इज 3 देन दिस इज ट्रू, इफ यक्स इज नॉट 3 देन दिस इज फॉल्स। अगेन, इफ यक्स इज 3 दिस इज ट्रू, इफ यक्स इज नॉट 3 दिस इज फॉल्स। तो एक ही साथ दोनों नहीं हो सकता, दोनों जगह पे पैर नहीं रख सकते आप। म्हणजे एकतर तो कम्प्लिटली ट्रू पाहिजे किंवा कम्प्लिटली फॉल्स पाहिजे, असं सिच्युएशन नुसार किंवा व्हॅल्यू नुसार त्याची ट्रूथ व्हॅल्यू चेंज होऊ शकत नाही। म्हणून अशा स्टेटमेंटला म्हणतात ज्याची व्हॅल्यू, ज्याची ट्रूथ व्हॅल्यू कधी ट्रू पण असते कधी फॉल्स पण असते, अशा सेंटेन्सला म्हणतात ओपन सेंटेन्स। आणि असे ओपन सेंटेन्स स्टेटमेंट इन लॉजिक नसतात। सेकंड, क्लोज द डोर, नॉट अ स्टेटमेंट। का बरं सर हे स्टेटमेंट का नाही? कारण की हे डिक्लेरेशन नाही। आपल्याला डिक्लेरेशन पाहिजे, काहीतरी डिक्लेअर झालेलं पाहिजे, काहीतरी डिक्लेअर झालेलं पाहिजे, तर आपण त्याला स्टेटमेंट म्हणतो। इट इज नॉट अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स। सी, इम्परेटिव्ह सेंटेन्स, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, असे सेंटेन्सेस स्टेटमेंट नसतात। डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स हा स्टेटमेंट असतो। 0 इज कॉम्प्लेक्स नंबर, यस दिस इज अ स्टेटमेंट, और इसका ट्रूथ वैल्यू क्या रहेगा, ट्रू। 0 कॉम्प्लेक्स नंबर है क्या? हाँ बिल्कुल है। एवरी रियल नंबर इज अ कॉम्प्लेक्स नंबर। 5 + 4 = 13, ये स्टेटमेंट है क्या? यस, लेकिन इसका ट्रूथ वैल्यू यफ है, लेकिन स्टेटमेंट है। या तो फॉल्स होना चाहिए या फिर ट्रू होना चाहिए, कोई भी चलेगा स्टेटमेंट होने के लिए। यस इट इज अ स्टेटमेंट बट फॉल्स। नेक्स्ट, अब x = 7 इसे सेटिस्फाई करता है क्या? देखो 49 माइनस, हाँ सेटिस्फाई करता है, मतलब कि ये स्टेटमेंट है। यस बिल्कुल स्टेटमेंट है, क्योंकि इसका ट्रूथ वैल्यू फिक्स है कि ये हमेशा ट्रू है, तो इट इज अ स्टेटमेंट। यहां पे एक क्वेश्चन पूछा गया है, मतलब कि ये नॉट अ स्टेटमेंट आएगा क्योंकि डिक्लेरेशन नहीं है, डिक्लेरेटिव सेंटेंस चाहिए, डिक्लेरेटिव सेंटेंस चाहिए, सो नॉट अ स्टेटमेंट। लॉजिकल कनेक्टिव, सिंपल एंड कंपाउंड स्टेटमेंट। देखो सिंपल स्टेटमेंट क्या होता है, अगर, अच्छा उसके पहले देखेंगे कि कनेक्टिव्स क्या क्या होंगे। देखो कनेक्टिव्स, कनेक्टिव्स इन इंग्लिश लैंग्वेज, आप जब इंग्लिश लैंग्वेज यूज करते हो ना, तो आपने बहुत सारे कनेक्टिव्स देखे होंगे, जैसे कि एंड एक कनेक्टिव है, और एक कनेक्टिव है, इफ देन एक कनेक्टिव है, देन इफ एंड ओनली इफ एक कनेक्टिव है, नाइदर नॉर एक कनेक्टिव है, आइदर और एक कनेक्टिव है ना, इंस्पाइट ऑफ ये भी कनेक्टिव है, इवन दो ये भी कनेक्टिव है। ऐसे बहुत सारे कनेक्टिव्स है आपके पास इंग्लिश लैंग्वेज में। लेकिन
मैथमेटिकल लॉजिक में कनेक्टिव्स क्या होते हैं? कनेक्टिव्स इन लॉजिक, लॉजिक में सिर्फ 5 ही कनेक्टिव होंगे। सबसे पहले होगा और, एंड, नॉट, देन इफ देन, इफ एंड ओनली इफ। ये 5 ही कनेक्टिव्स होंगे, ये बाकी सारे कनेक्टिव्स इसमें आ जाएंगे। तो मैथमेटिकल लॉजिक में कितने कनेक्टिव्स है? 5। और, एंड, नॉट, इफ देन, इफ एंड ओनली इफ। सर ये सिंपल स्टेटमेंट क्या होता है? सिंपल स्टेटमेंट म्हणजे ज्याच्यामध्ये कोणताही कनेक्टिव्ह यूज केला नाही। आता मी बोलल्याप्रमाणे मुंबई इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र, यामध्ये कोणताच कनेक्टिव्ह येत नाही। सो इट इज अ सिंपल स्टेटमेंट। कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय की 2 किंवा 2 पेक्षा जास्त सिंपल स्टेटमेंट हे कनेक्ट केलेले असतात बाय युजिंग कनेक्टिव्स। 2 किंवा 2 पेक्षा जास्त सिंपल स्टेटमेंट ह्या कनेक्ट केलेले असतात बाय युजिंग कनेक्टिव्स, तेव्हा काय बनतं? कंपाउंड स्टेटमेंट। फॉर एग्जाम्पल, मुंबई इज कैपिटल ऑफ महाराष्ट्र एंड 5 इज प्राइम नंबर, ये बना कंपाउंड स्टेटमेंट। राजू इज इंटेलिजंट बट नॉट गेटिंग स्कोर, बट नॉट म्हणजे आपण कनेक्टिव्ह वापरला, सो इट इज अ कंपाउंड स्टेटमेंट। ज्या ज्या स्टेटमेंटमध्ये 2 किंवा 2 सिंपल स्टेटमेंट एका कनेक्टिव्हनी जोडलेले असतात त्याला म्हणतात कंपाउंड स्टेटमेंट। मग त्याचे टेबल बघा। हा आता हा टेबल अँड साठीचा आहे, हा आपल्याला हा टेबल निश्चितपणे पाठ असेलच। अँड साठी टेबल आहे आपल्याकडे बघा, पी आणि क्यू ह्या दोघांच्या व्हॅल्यू आपण ठरवत असतो, त्या नेहमी TTFF TF TF घ्यायच्या असतात। जर 4 रोज असतील तर, आणि 3 व्हेरिएबल असतील, जसं पी आणि क्यू इथं 2 व्हेरिएबल आहेत, तसं 3 व्हेरिएबल असतील तर आपल्याला काय करावं लागतं? 8 रोज घ्यावे लागतात, आपल्याला माहिती आहे ना। तर पी आणि क्यू आपण घेतो, असंच का घ्यायचं सर? पी आणि क्यू असंच का घ्यायचं? कारण पी आणि क्यू चे ऑल कॉम्बिनेशन्स कव्हर व्हायला पाहिजेत। इथं बघा ऑल कॉम्बिनेशन्स कव्हर झाले, दोन्ही ट्रू, पहिला टी दुसरा एफ, पहिला एफ दुसरा टी, दोन्ही एफ, ऑल कॉम्बिनेशन्स कव्हर झाले ना। ऑल कॉम्बिनेशन्स आपले कव्हर झाले, असं असतं, ऑल कॉम्बिनेशन्स आपले कव्हर व्हायलेत। आणि जर अँड वापरला त्या दोघात, पी आणि क्यू मध्ये जर काय वापरला आपण? अँड, तर TTT बाकी सगळं एफ। हा टेबल लक्षात कसं ठेवायचं बघा, अँड मध्ये TTT बाकी सगळं एफ असं लक्षात ठेवायचं, कारण हे 2 कॉलम बदलत नसतात, हे 2 कॉलम फिक्स असतात। त्यामुळे पुढचे पण जे कनेक्टिव्ह आहेत तिथं तुम्हाला दिसेल की हे 2 कॉलम फिक्स आहेत, फक्त याचं आउटपुट बदलायले। हे कोण आहे? हे आउटपुट आहे, हे आउटपुट चेंज व्हायले। अँड मध्ये हे आउटपुट कसं येतं? अँड मध्ये हे आउटपुट येतं TTT बाकी सगळे एफ, TTT बाकी सगळे एफ। हे आहे आपलं ऑर। ऑर मध्ये बघा हे 2 कॉलम सेम आहेत, सगळीकडे सेम असतात। ऑर मध्ये FFF बाकी सगळं टी, ऑर मध्ये FFF बाकी सगळं टी। सर आपण हा टेबल तर लर्न करताय, पण ह्या टेबलवरती क्वेश्चन कसे येतात सर? पुढे आहे, पण आता सध्याला तुम्हाला काय करायचंय? हे टेबल पाठ करायचे, हे टेबल पाठ करायचे की अँड मध्ये काय होत असतं, ऑर मध्ये काय होतं, इम्प्लिकेशन मध्ये असं होतं, इम्प्लिकेशन मध्ये TFF बाकी सगळं टी, इम्प्लिकेशन म्हणा किंवा इफ देन म्हणा किंवा कंडिशनल म्हणा एकच, याला इफ अँड ओनली इफ म्हणा, बाय कंडिशनल म्हणा किंवा डबल इम्प्लिकेशन म्हणा एकच। याच्यात डबल इम्प्लिकेशन मध्ये काय असतं? डबल इम्प्लिकेशन म्हणा किंवा बाय कंडिशनल, बाय कंडिशनल मध्ये काय असतं? इथं टी पाहिजे बरं का। हा तर इथं TTT बघा, हे दोघं सेम असतील, हे दोघं सेम असतील तर आन्सर टी येतं, दोघं डिफरंट असतील तर आन्सर एफ येतं। असं याला लक्षात ठेवा, असं लक्षात ठेवलं तर सोपं होईल, बरोबर? हा हे आहे निगेशन पी, याचं स्पष्ट आहे। निगेशन पी काय करेल? टीचा एफ करेल, एफचा टी करेल। म्हणजे ऍट द एंड जर सगळं तुम्हाला एकत्र तयार करून दाखवायचं असेल तर बघा, एकत्र जर तुम्हाला हे तयार करून दाखवायचं असेल तर ते असं असणार।
हे बघा पी आणि क्यू हे तर तुमचे फिक्स आहेत. मग सर ऑर मध्ये काय होतं आम्हाला सांगा, सर अँड मध्ये काय होतं सांगा, पुन्हा आम्हाला सांगा इम्प्लिकेशन मध्ये काय होतं, किंवा ह्याला कंडिशनल म्हणला तरी चालेल, आणि बाय कंडिशनल मध्ये काय होतं ते एकाच टेबलमध्ये मी तुम्हाला कव्हर करून दाखवतो. एकाच जागी त्याला कव्हर करून दाखवतो तुम्हाला. हे बघा म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाईल हे. ठीक आहे. सी पहा इथं आपल्याला माहिती की पी आणि क्यू आपण स्वतः घेत असतो. सो हे हमेशा काय घ्यायचे असतात, टी टी एफ एफ टी एफ टी एफ, हमेशा असेच घ्यायचे. आणि मग जो आपला रिझल्ट आहे तो काय येईल सर, तर ऑर मध्ये काय असतं, एफ 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 बाकी सगळं टी. ऑर मध्ये लक्षात ठेवा. अँड मध्ये टी 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 बाकी सगळं एफ. इफ देन मध्ये म्हणजे ज्याला म्हणतो कंडिशनल, टी एफ एफ असतं बाकी सगळं टी असतं. आणि बाय कंडिशनल मध्ये दोघं सेम असतील तर टी येतं, बाकी दोघं डिफरंट असतील तर आन्सर येतं एफ. बघा तर या पद्धतीनं आपण टेबल लक्षात ठेवायला हरकत नाही. म्हणजे टेबल तुम्हाला हे पाठ करावं लागेल. आणि मग आता हे लक्षात येईल की क्वेश्चन्स कसे येतात, क्वेश्चन्स कसे येतील ह्याच्यावरती, है ना. आता क्वेश्चन्स कसे येतील तुम्हाला लक्षात यायले. हे पहा इथं जर फर्स्ट क्वेश्चन बघितलात, इथं करतो मी फर्स्ट क्वेश्चन, तर 4 इज ऑड याला आपण पी म्हणू, आणि 1 इज प्राईम याला आपण म्हणू क्यू. हे पी आणि क्यू कोण असतात सर, तर हे पी आणि क्यू असतात सिंपल स्टेटमेंट. पी आणि क्यू कोण असतात, सिंपल स्टेटमेंट. तर फर्स्ट मध्ये पी ऑर क्यू आहे. ओके, आपल्याला ह्या पूर्ण कंपाऊंड स्टेटमेंटचे ट्रूथ व्हॅल्यू सांगायचे. पूर्ण कंपाऊंड स्टेटमेंटचे ट्रूथ व्हॅल्यू सांगायचे. कसे काढायचे बघा. 4 इज ऑड फॉल्स आहे, 1 इज प्राईम फॉल्स आहे. सो एफ ऑर एफ काय असतं, एफ. तर ही झाली या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू. या स्टेटमेंट 1 ची ट्रूथ व्हॅल्यू काय झाली, एफ. तसंच सेकंड क्वेश्चन बघा. सेकंड क्वेश्चन मध्ये याला आपण पी म्हणू आणि याला आपण क्यू म्हणू, आणि दोघात अँड आहे. पी हा कसा आहे, ट्रू आहे. 5 इज प्राईम ट्रू आहे. 7 डिवाइड्स 94, 7नी 94 ला भाग जातो का, 7 एक 7 राहिले 2, 7 एक 21 जात नाही, म्हणजे हा एफ आहे. सो टी अँड एफ काय असतं, एफ. अँड मध्ये आपल्याला म्हणले मी टी अँड टी असतं, बाकी सगळं एफ असतं. तसंच हे थर्ड, हे माझं पी आहे आणि हे माझं क्यू आहे, आणि स्टेटमेंट माझी कोणत्या फॉर्म मध्ये, पी इम्प्लाइज क्यू फॉर्म मध्ये. सो पी कोण आहे, 3 इंटू 5 इक्वल टू 8, फॉल्स. फॉल्स. एफ इम्प्लाइज एफ काय असतं, टी. इम्प्लाइज मध्ये लक्षात ठेवा, इम्प्लाइज मध्ये टी एफ एफ बाकी सगळं टी. नंबर 4 मध्ये माझं मिल्क इज व्हाईट, हे माझं ट्रू आहे. इफ अँड ओनली इफ वापरलंय. इफ अँड ओनली इफ स्काय इज ब्ल्यू, स्काय इज ब्ल्यू हे माझं पी आहे आणि हे माझं क्यू आहे. मिल्क इज व्हाईट ट्रू आहे, स्काय इज ब्ल्यू ट्रू आहे. आणि आपल्याला माहिती की डबल इम्प्लाइज मध्ये म्हणजे बाय कंडिशनल मध्ये दोन्ही सेम असेल तर टी येतं, अदरवाइज एफ. तर त्या ट्रूथ टेबलचा असा एक उपयोग आहे. पुढे भरपूर त्याचे यूज आहेत, त्यापैकी एक मी सांगितला सध्याला.
नेक्स्ट एक क्वेश्चन आहे, सॉल्व करू. पी आणि क्यू का म्हणले ट्रू आहे, पी आणि क्यू ट्रू आहेत, आर आणि एस फॉल्स आहेत, तर याची ट्रूथ व्हॅल्यू काढायचे. बघा किती सोपा क्वेश्चन आहे. टी इम्प्लाइज टी और एफ इम्प्लाइज एफ. टी इम्प्लाइज टी काय असतं इम्प्लिकेशन मध्ये, टी इम्प्लाइज इम्प्लिकेशन मध्ये टी एफ एफ बाकी सगळं टी, इम्प्लिकेशन मध्ये टी एफ एफ बाकी सगळं टी, टी और टी टी. तर ही झाली माझी ट्रूथ व्हॅल्यू या स्टेटमेंटची. ओके. निगेशन लिहा. तुम्ही बघताय मुंबई इज इन महाराष्ट्र, हे एक सिंपल स्टेटमेंट आहे. तुम्हाला मी आयडिया सांगतो, आयडिया म्हणजे थेरी सांगतो, की जेव्हा एखाद्या सिंपल स्टेटमेंटचं निगेशन बनवायचं असतं, जेव्हा एखाद्या सिंपल स्टेटमेंटचं निगेशन बनवायचं असतं, तेव्हा फक्त काय करायचं, प्रॉपर प्लेसला नॉट टाकायचा. जेव्हा एखाद्या सिंपल स्टेटमेंटचा निगेशन बनवायचं असतं, तेव्हा फक्त काम करा, प्रॉपर प्लेसला नॉट हा शब्द टाका, संपलं. तर निगेशन इज पहिल्याचं काय असणार, मुंबई इज नॉट इन महाराष्ट्र. प्रॉपर प्लेसला नॉट टाका, संपलं काम. थोडंसं अवघड असतं निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. हे सगळे सिंपल स्टेटमेंट आहेत ना, इथं कुठं कनेक्टिव्ह नाहीच आहे, फक्त प्रॉपर प्लेसला नॉट टाका. 7 + 3 नॉट इक्वल टू 5, किंवा ह्याला असं पण लिहिता येतं बरं का, दोन्ही चालतं. नंबर 3, √2 इज नॉट रॅशनल नंबर, किंवा तुम्ही ह्याला नॉट रॅशनल म्हणजे काय असतं, इरॅशनल. √2 इज इरॅशनल नंबर असं म्हणलं तरी चालतं. नॉट रॅशनलचा एकच अर्थ होतो की इरॅशनल असला पाहिजे. तर हे आपलं सिंपल स्टेटमेंटचं निगेशन. आता स्टेटमेंट पॅटर्न काय असतं सर, आणि त्याचे ट्रूथ टेबल कसे बनवायचे, पुढे क्वेश्चन आहे का, आहे. मी तुम्हाला स्टेटमेंट पॅटर्न बद्दल सांगतो. हे पहा, हे माझे पी अँड निगेशन क्यू और आर ही एक स्टेटमेंट पॅटर्न आहे. स्टेटमेंट पॅटर्न आहे. काय असतं स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे, जेव्हा दोन किंवा दोनपेक्षा जास्त सिंपल स्टेटमेंट कनेक्टिव्हनी कनेक्ट केलेले असतात, त्याला म्हणतात स्टेटमेंट पॅटर्न. जसं की हा एक स्टेटमेंट पॅटर्न आहे. स्टेटमेंट पॅटर्न फार सोपं. पी क्यू आर असे काहीतरी, पी क्यू आर घ्यावेच म्हणून नाही, पी आणि क्यू फक्त घेतले तर चालतील, किंवा पी क्यू आर नंबर ऑफ व्हेरिएबल वाढले फक्त, त्यांना वेगवेगळ्या कनेक्टिव्हनी एकत्र आणलेलं आहे. जेव्हा ते पॅटर्न बनतो, एक स्टेटमेंट बनती मोठी, त्या स्टेटमेंटला म्हणतात स्टेटमेंट पॅटर्न. सर मग त्याचा ट्रूथ टेबल कसा बनवायचा, तर ह्या क्वेश्चन मधून तुम्हाला समजावून सांगतो. ह्या क्वेश्चन मधलं ट्रूथ टेबल कसा बनवायचा, कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल म्हणलंय. आपल्याला दिसतंय की दोनच व्हेरिएबल आहेत, म्हणजे 4 रोजचा टेबल बनेल. किती रोजचा टेबल बनेल, 4 रोजचा. 3 व्हेरिएबल असतील तर 8 रोज बनतील. 2 व्हेरिएबल्स असतील तर 4 रोज बनतील. काय काय लागेल इथं, इथं लागेल मला निगेशन पी, परत निगेशन पी और क्यू लागेल, ठीक आहे. त्यानंतर पी एंड क्यू लागेल, त्यानंतर निगेशन ऑफ पी एंड क्यू लागेल. म्हणजे याला जर आपण ए म्हणला आणि याला बी म्हणला, तर आपल्याला दिसतंय की हे ए बनला आणि हा बी बनला, आणि शेवटी ए आणि बी मध्ये डबल इम्प्लिकेशन आहे. ए आणि बी मध्ये डबल इम्प्लिकेशन आहे. ठीक आहे. पहा, तर ट्रूथ टेबल कसा बनवायचा ही गोष्ट आपल्याला डिस्कस करायची आहे.
सो आपल्याकडे असे 4 रोज येतील. 1 2 and 3 4. ठीक आहे. आता बघा इथं काय बनेल, आपण हे 2 कॉलम आपण स्वतः घेतो, TTFF हे 2 आपण स्वतः घेत असतो टेबल बनवताना, कारण ह्याच्यामध्ये P आणि Q चे ऑल कॉम्बिनेशन्स कव्हर होतात. आता निगेशन P याचा निगेशन काय करतं, उलट करतं. म्हणजे इथं काय येणार, FFTT. निगेशन P और Q ह्या दोघात ऑर आहे. ऑर मध्ये काय होतं, ऑर मध्ये असतं TTT बाकी सगळं F. ऑर मध्ये ऑर मध्ये एक मिनिट इथं थोडं चुकलं का, हा. ऑर मध्ये काय होत असतं, FFF बाकी सगळं T, FFF बाकी सगळं T. म्हणजे इथं FFF आहे बाकी सगळं T, FFF बाकी सगळ्या इनपुटला T. आता इथं मला बनवायचं P and Q. अँड मध्ये काय होतं, अँड मध्ये होतं TTT बाकी सगळं F. बरोबर. या दोघांचं काय केलं, ऑर. या दोघांमध्ये अँड. आता याचा निगेशन, याचा हा निगेशन आहे, म्हणजे याला उलट करा. सो FTTT. आणि शेवटी ह्या ए आणि बी मध्ये डबल इम्प्लिकेशन. आपल्याला माहिती आहे की डबल इम्प्लिकेशन मध्ये किंवा बाय कंडिशनल मध्ये दोघं सेम असतील तर आन्सर टी येतं, नाहीतर डिफरंट. दोघं सेम आहेत का, नाहीत, तो आन्सर एफ. दोघं सेम आहेत का, नाहीत, तो आन्सर एफ. दोघं सेम आहेत का, हो आहेत, आन्सर टी. दोघं सेम आहेत का, हो, सो आन्सर टी. सो हे बनलं आपला ट्रूथ टेबल. या पद्धतीने आपण ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करत असतो. ठीक आहे. या पद्धतीने आपण ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करत असतो. मग असे कितीही एक्झाम्पल बनू शकतील. बरं, मी इथे एक एक्झाम्पल ऍड करतो माझ्या साईडनी, की समजा असा क्वेश्चन आहे की कन्स्ट्रक्ट ट्रूथ टेबल फॉर पी अँड निगेशन क्यू और आर. ह्या पॅटर्न साठी ट्रूथ टेबल कसा बनवायचा. मी मुद्दामून क्वेश्चन का घेतोय, कारण व्हेरिएबल जास्त आहेत ना. तर अशा वेळेस काय करायचं हे बघा, पी क्यू आर, त्यानंतर निगेशन क्यू, त्यानंतर पी एन निगेशन क्यू, आणि याचं जे पी एन निगेशन क्यू येईल याचा ऑर घ्यायचंय. हा, तर आता बघा इथं काय होईल, सी. एट रोज येतील. एक है ना, हे 2, हे 3, हे 4, 1 2 3 4, हे 5, हे 6 7 आणि शेवटी 8. ठीक आहे. हा, तर इथं आता पी क्यू आर जसं मगाशीच्या टेबलमध्ये पी आणि क्यू हे 2 कॉलम आपण स्वतः ठरवतो, तसं इथं पी क्यू आर हे 3 कॉलम आपण ठरवायचेत. कसं घ्यायचं, 4 टाइम्स टी, 4 टाइम्स एफ, 2 टाइम्स टी, 2 टाइम्स एफ, अल्टरनेट. इथं टीएफ अल्टरनेट घ्यायचं. तर हे 3 कॉलम आपण स्वतः ठरवत असतो, स्वतः घेत असतो. आता पुढे काय, निगेशन क्यू.
एफ एफ टी टी एफ एफ टी टी. राईट. आता ह्या दोघांचं अँड आहे. अँड मध्ये आठवा, या दोघांचं अँड आहे ना, या दोघांचं अँड आहे. अँड मध्ये आठवा, अँड मध्ये टी टी टी, बाकी सगळं एफ. तो टी एफ एफ, टी एफ एफ टी टी, एफ एफ एफ, एफ एफ एफ, एफ टी एफ आणि एफ टी एफ. आणि शेवटी याचं आणि याचं ऑर घ्यायचंय. या दोन कॉलमचा ऑर घ्यायचंय. आणि ऑर मध्ये आपल्याला माहिती आहे की एफ 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 बाकी सगळं टी. सो टी एफ टी, एफ एफ एफ, टी टी टी, एफ टी टी, टी एफ टी, एफ एफ एफ, टी एफ टी, एफ एफ एफ. तर 3 व्हेरिएबल असतील, पी क्यू सोबत आर पण असेल, तर या पद्धतीने जायचं. बरोबर. तर ट्रूथ टेबल कसा बनवायचा, ट्रूथ टेबल कसा कन्स्ट्रक्ट करायचा, हे आपण याच्यामधून बघितलं. आता नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे टॉटोलॉजी, कॉन्ट्रडिक्शन अँड कंटिंजन्सी. सर टॉटोलॉजी काय असतं? आता मी तुम्हाला ट्रूथ टेबल बनवायला शिकवलो. हे ट्रूथ टेबल बनवला जर लास्ट कॉलम मध्ये असं एखादं स्टेटमेंट पॅटर्न दिलंय की लास्ट कॉलम कम्प्लिटली टी 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 टीचा यायला आहे, तर टॉटोलॉजी. कम्प्लीट एफचा यायला आहे, कॉन्ट्रडिक्शन. मिक्स यायला आहे, जसं हा आहे, एफ पण आहे टी पण आहे, तर कंटिंजन्सी. हे बघा टॉटोलॉजी काय असतं? टॉटोलॉजी मध्ये लास्ट कॉलम किंवा ह्याला थोडं वेगळ्या पद्धतीने लिहू आपण. हे बघा, लास्ट कॉलम ऑल एंट्रीज. तर इथं टॉटोलॉजी असेल, पुन्हा कॉन्ट्राडिक्शन असेल, कॉन्ट्राडिक्शन, आणि इथं कंटिंजन्सी. तर इथं बघा, याच्यामध्ये लास्ट कॉलम मध्ये ऑल टी असायला पाहिजेत, याच्यात ऑल एफ असायला पाहिजेत, आणि इथं मिक्स असायला पाहिजे. मिक्स म्हणजे किमान एक टी आणि किमान एक एफ असे. म्हणजे थोडक्यात कंटिंजन्सी म्हणजे विच इज नायदर टॉटोलॉजी नॉर कॉन्ट्रडिक्शन. जो टॉटोलॉजी पण नाही अँड कॉन्ट्रडिक्शन पण नाही, तो असतो कंटिंजन्सी. म्हणजे अगेन टॉटोलॉजी, कॉन्ट्रडिक्शन, कंटिंजन्सी हे ठरवण्यासाठी तुम्हाला ट्रूथ टेबल लागेलच, है ना. ट्रूथ टेबल लागेलच. लॉजिकल इक्वेलन्स काय आहे? तर हा, मी हे लॉजिकल इक्वेलन्स बद्दल नंतर बोले ना. आधी आपण काय करू, याचं एक्झाम्पल करून घेऊ, मग लॉजिकल इक्वेलन्सच्या क्वेश्चनकडे मी परत जातो, त्याच्या थिअरीकडे. आता मला ठरवायचंय की हा जो स्टेटमेंट पॅटर्न आहे, हा टॉटोलॉजी आहे का कॉन्ट्रडिक्शन आहे का कंटिंजन्सी आहे, हे मला ठरवायचंय. त्यासाठी टेबल लागेल, कारण टेबल होऊनच ठरतं. चला मग किती व्हेरिएबल आहेत? 2च आहेत. सो पी आणि क्यू. पुन्हा मला बनवावं लागेल इथं पी इम्प्लाइज क्यू. पुन्हा मला लागेल इथं निगेशन पी, पुन्हा निगेशन पी और क्यू पण बनावं लागेल. लेट्स सी की हा बी आहे, हा ए आहे, हा ए, हा बी, आणि या दोघांमध्ये डबल इम्प्लिकेशन आहे. ठीक आहे. सी टेबल बनवूनच आपल्याला पुढे बोलावं लागेल. टेबल बनवल्याशिवाय पुढे जाता येणार नाही आपल्याला.
टेबल फॉर्म करूयात. चारचाच येतो ना टेबल. वन, एक इथे एक ऍडजस्ट करू. आणि बघा आन्सर लिहायचं कसं फायनली. तर याचा ट्रूथ टेबल बनवण्यासाठी हे दोन कॉलम आपण घेतो, टी टी एफ एफ, टी एफ टी एफ. ठीक आहे. पी इम्प्लाइज क्यू. इम्प्लिकेशन मध्ये काय असतं, टी एफ एफ बाकी सगळं टी. इम्प्लिकेशन मध्ये इफ देन मध्ये टी एफ एफ असतं बाकी सगळं टी असतं. हे पाठ ठेवावं लागेल आपल्याला. निगेशन पी बनवायचंय म्हणजे याचं निगेशन एफ एफ टी टी. ओके. निगेशन पी आणि क्यूचा ऑर, या दोघाचा ऑर. ऑर मध्ये लक्षात ठेवा एफ 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 बाकी सगळं टी. सो टी एफ टी एफ 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 टी 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 एफ टी टी. ठीक आहे. याचं आणि याचं काय केलं आपण, ऑर घेतला. आता ह्या ए आणि बी मध्ये डबल इम्प्लिकेशन आहे. डबल इम्प्लिकेशन मध्ये सेम इनपुटला टी, डिफरंट इनपुटला एफ. सेम आहेत का, हो सेम आहेत. सेम आहेत का, हो सेम आहेत. सेम आहे, सेम आहे म्हणजे टी. तर इथं आन्सर कसं लिहायचं बघा. सिन्स ऑल एंट्रीज in last column are T, hence given statement is tautology. Hence given statement is tautology. राईट. तर असं आपल्याला शेवटी स्टेटमेंट करावं लागेल. तर इथं सगळं एफ आलं असतं तर कॉन्ट्रडिक्शन, मिक्स असतं तर कंटिंजन्सी. आता पुढे आहे क्वांटिफायर्स अँड क्वांटिफाईड स्टेटमेंट. बरं, ते लॉजिकल इक्वेलन्स एक राहून गेलं, ते बघू. बेटर लॉजिकल इक्वेलेंट काय असतं, इक्वेलन्स काय असतं आणि क्वेश्चन त्याच्यावरती कसे येतात ते बघा. दोन वेगवेगळ्या स्टेटमेंट देतील, दोन वेगवेगळ्या स्टेटमेंट देतील, स्टेटमेंट 1 स्टेटमेंट 2, आणि विचारतील की हे दोघं लॉजिकल इक्वेलंट आहेत का. तर त्यासाठी काय करायचं, दोघांचाही ट्रूथ टेबल बनवायचा. याचा स्टेटमेंट 1चा सेपरेट बनवायचा, स्टेटमेंट 2चा सेपरेट बनवायचा. जर त्या दोघांचे लास्ट कॉलम सेम आले असतील, जर त्या दोघांचे लास्ट कॉलम सेम आले तर बोलायचं की ते स्टेटमेंट, त्या दोन स्टेटमेंट लॉजिकल इक्वेलेंट आहेत. एक्झाम्पल घेतोय. त्यांनी जर म्हणलं की शो दॅट, कधी चेक करा म्हणतील किंवा शो करा म्हणतील. शो दॅट पी इम्प्लाइज क्यू इज इक्वेलेंट, ते इक्वेलेंटचं साइन आहे, इक्वेलेंट टू निगेशन पी और क्यू, असं शो करायला सांगतील ते. तर काय करायचं, हे जे LHS आहे याची हे बनवायची, याचा टेबल आणि याचा टेबल सेपरेटली बनवायचा. तर तुम्ही याचा टेबल बनवलात तर तुम्हाला जो लास्ट कॉलम दिसेल तो असा दिसेल, आणि याचा जर लास्ट कॉलम बघितलात तर तो पण असा दिसेल. आणि दोघाचे लास्ट कॉलम जर तुम्ही आता टेबल बनवता येतो तुम्हाला, तुम्ही बनवू शकता. दोघाचे लास्ट कॉलम असे येतील. बघा फटाफट करून दाखवू का, लगेच करू. हे बघा, इथं TTFF, इथं TFTF, तर हे तर बनलाच. आणि इथं बघा P TTFF Q TFTF, आणि इथं निगेशन P बनेल FFTT, आणि हे आहे निगेशन P और Q. ह्या दोघात ऑर, ऑर मध्ये काय होतं, ऑर मध्ये FFF TFT
हे सगळं बाकी टी, लाईक दिस. हे असं आहे बरं का. तर आपल्याला दिसतंय की ह्या दोघांचे लास्ट कॉलम सेम आहेत. या दोघांचे लास्ट कॉलम कसे आहेत? सेम. आणि मग हे झाले लॉजिकली इक्वेलेंट. तर असा शो दॅटचा क्वेश्चन आला की पुन्हा तेच काम करायचंय, टेबल फॉर्म करायचा. टेबल फॉर्म केला की आन्सर होऊन जात. ठीक आहे. तर लॉजिकल इक्वेलेंट्स वरती डायरेक्ट क्वेश्चनच येईल, त्याला काही थिअरी नाहीच आहे. क्वांटिफायर्स अँड क्वांटिफाईड स्टेटमेंट. बघा दोन टाईपचे क्वांटिफायर असतात. एक आहे याला म्हणतात फॉर ऑल. फॉर ऑल किंवा फॉर एव्हरी. आणि हे असतं देर एक्झिस्ट ॲटलिस्ट वन. ह्या दोघांना म्हणतात क्वांटिफायर्स. या दोघांना काय म्हणायचं? क्वांटिफायर्स. आणि ज्या स्टेटमेंटमध्ये हे क्वांटिफायर्स यूज केलेले असतात, त्याला म्हणायचं क्वांटिफाईड स्टेटमेंट. फॉर एक्झाम्पल देतो. क्वांटिफाईड स्टेटमेंट काय असतं? आता आपण लिहितो ना असं, फॉर ऑल x बिलॉंग्स टू R x स्क्वेअर ग्रेटर दॅन 0. तर ही कोण आहे? क्वांटिफाईड स्टेटमेंट आहे. किंवा देर एक्झिस्ट x बिलॉंग टू n x प्लस 2 इक्वल टू 7. किमान एक असा नॅचरल नंबर आहे ज्याच्यामध्ये 2 ऍड केल्यानंतर 7 आन्सर येतं, म्हणतो ना आपण, है ना. फॉर ऑल x बिलॉंग्स टू n x प्लस 1 ग्रेटर दॅन इक्वल टू 2. तर ह्यांना म्हणतात क्वांटिफाईड स्टेटमेंट. काय म्हणायचं यांना? क्वांटिफाईड स्टेटमेंट. आणि हे दोघं आहेत क्वांटिफायर्स. मॅथमॅटिक्स मध्ये आपण खूप वेळा वापरतो बघा हे सायन्स, है ना. तर क्वांटिफाईड स्टेटमेंट म्हणजे ज्याच्यात क्वांटिफायर यूज केलाय, आणि दोन क्वांटिफायर्स, एक फॉर ऑल आणि एक देर एक्झिस्ट ॲटलिस्ट वन, असं. आता क्वेश्चन कसा आलाय बघा. क्वेश्चन आलाय की एक सेट आहे, त्या सेटमध्ये असे एलिमेंट आहेत, तर ट्रूथ व्हॅल्यू सांगा. हे बघा, याचं म्हणणं काय? याचं म्हणणं आहे किमान एक नंबर असा आहे या सेटमध्ये, ॲटलिस्ट वन ना. हे साईन कसंच आहे? ॲटलिस्ट वनचं आहे. म्हणजे किमान एक नंबर असा आहे ज्यासाठी x मायनस 8 इक्वल टू 1 येतं. 9 सॅटिस्फाय करायला किमान एक नंबर असा आहे, म्हणजे हे स्टेटमेंट ट्रू आहे. देर एक्झिस्ट ॲटलिस्ट वन, किमान एक नंबर असा आहे जे ह्याला सॅटिस्फाय करतं, ट्रू आहे, करतं. फॉर ऑल, हे साईन काय? फॉर ऑल म्हणजे सगळ्याकडनं सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. फॉर ऑल म्हणजे हे सगळ्या नंबर्सकडनं सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. काय सॅटिस्फाय व्हायला पाहिजे? की x स्क्वेअर प्लस x इवन नंबर आहे. x म्हणजे हे 9 प्लस 3 12, 5 स्क्वेअर है ना, 5 स्क्वेअर 25 प्लस 5 30, 49 प्लस 7 किती? 49 प्लस 10 किती? 59 मायनस 3 56. सॅटिस्फाय. इथं बघा 81 प्लस 9 90, 121 प्लस 11 सॅटिस्फाय. सगळ्याच नंबर कडनं सॅटिस्फाय होतं. इथं फॉर ऑल वापरलंय त्यांनी. इथं वापरलाय देर एक्झिस्ट. देर एक्झिस्ट म्हणजे किमान एका नंबर कडनं सॅटिस्फाय झालं तरी चालतं. किमान एक नंबर असा आहे ज्याचा स्क्वेअर 0 पेक्षा लहान आहे, असा कोणीच नाही. त्यांनी बोलले किमान एक. इथं बोलले फॉर ऑल म्हणजे सगळ्या नंबर्स कडनंही सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. ऑल नंबर्स इवन आहेत का? नाहीत. तो आन्सर किती? F. फॉर ऑल सगळ्या नंबर्स कडनं सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. हे सॅटिस्फाय होते का? बघा इथं 3 प्लस 9, इथं जर मी 3 टाकलं तर 6 प्लस 9 15 ग्रेटर दॅन 14. 3 कडनं जर होत असेल तर बाकी तर मोठे त्याच्यापेक्षा होतच आहे, म्हणजे हे टी. तर अशा पद्धतीनं ट्रूथ व्हॅल्यू डिटरमाइन करा, असा क्वेश्चन आपल्याला येत असतो.
ठीक आहे, असा क्वेश्चन आपल्याला डिटरमाइन करा, अशा टाईपचा क्वेश्चन येत असतो. हा बघा, क्वाड्रिलॅटरल इज स्क्वेअर. नेक्स्ट कन्सेप्ट आहे ड्युएल ऑफ अ स्टेटमेंट. ड्युएल ऑफ अ स्टेटमेंट मध्ये काय करायचं, दिलेली जी स्टेटमेंट आहे पी आणि क्यूच्या फॉर्म मध्ये फक्त त्याच्यात रिप्लेस करायचं ऑर विथ अँड विथ ऑर. टी असेल तर सी लिहा, सी असेल तर टी लिहा, याच्यापेक्षा वेगळं काहीच चेंज करायचं नाही. ड्युएल ऑफ अ स्टेटमेंट अतिशय सोपं, फक्त ही इंटरचेंज करून लिहायचे. जसं की याचा तुम्हाला ड्युएल विचारलाय, याचा ड्युएल आहे, बाकी कशाला धक्का नाही लावायचा, बाकी सगळं ॲज इट इज. फक्त ऑरला अँडला ऑर, सीला टी, टीला सी. सो निगेशन पी अँड क्यू और निगेशन आर और यस. निगेशन आर और यस म्हणजे इथं आपल्याला ड्युएल ऑफ स्टेटमेंट मध्ये फक्त एवढं काम करायचं, ऑरला अँडनी रिप्लेस, अँडला ऑरनी रिप्लेस, सी असेल तर टी, टी असेल तर सी, बाकी सगळं ॲज इट इज, बाकी सगळं ॲज इट इज. ओके, तर आता बघूयात निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. आपण याआधी आठवते आपल्याला सिंपल स्टेटमेंटचं निगेशन होतं, जिथे मी सांगितलं होतं की फक्त प्रॉपर प्लेसला नॉट हा शब्द टाका, सिंपल स्टेटमेंटचं निगेशन होऊन जातं. पण कंपाऊंड स्टेटमेंटचं निगेशन कसं, तर त्यासाठी हे लॉज वापरावं लागतील, फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. हे बघा, मॉर्गन्स लॉ, निगेशन ऑफ पी और क्यू असं असणार, निगेशन ऑफ पेन क्यू असं असणार, निगेशन ऑफ इम्प्लिकेशन अँड निगेशन ऑफ बाय कंडिशन. तर हे फॉर्म्युलाज आपल्याला, हे 3 फॉर्म्युला निगेशन करताना पाठ करावं लागतील जर कंपाऊंडचं निगेशन काढण्याची वेळ आली तर. हे डिमॉर्गन्स लॉ आहे, हे आहे आपला डिमॉर्गन्स लॉ. आणि हे निगेशन ऑफ निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू इज पी एन निगेशन क्यू, पी एन निगेशन क्यू और क्यू एन निगेशन पी. आता ह्याच्यावरती कंपाऊंड स्टेटमेंटच्या निगेशन वरती क्वेश्चन कसा येतो, हे बघा, असा क्वेश्चन आहे. इथं याला आपण म्हणूयात पी आणि याला म्हणूयात आपण क्यू. म्हणजे ह्याचं सिम्बॉलिक फॉर्म काय झाला, पी और क्यू, आणि याचा आपल्याला काय करायचंय, निगेशन. सो निगेशन पी और क्यू काय असतं, हे बघा, निगेशन ऑफ पी और क्यू, निगेशन ऑफ पी बाय युजिंग डिमॉर्गन्स लॉ हे होतं असं, युजिंग डिमॉर्गन्स लॉ, युजिंग मॉर्गन्स लॉ. सो याला जर मला पुन्हा वर्बल फॉर्म लिहायचे तर निगेशन पी म्हणजे काय झालं, x + 8 लेस दॅन इक्वल टू 11 अँड निगेशन क्यू म्हणजे y - 3 नॉट टू 6. तर हे शेवटी वर्बल फॉर्म मध्ये आपल्याला लिहावं लागेल. ओके, नेक्स्ट, हे इज रेनिंग, याला म्हणूयात आपण पी. विल याला म्हणूयात आपण क्यू. प्ले फुटबॉल याला म्हणूयात आपण आर. त्याचा सिम्बॉलिक फॉर्म काय झाला, इफ देन आहे बघा, म्हणजे इफ देन क्यू अँड आर. बरोबर, आत्ताच आपण बघितलात की निगेशन ऑफ ए इम्प्लिकेशन काय असतं, हे असतं ए अँड निगेशन बी. तर याचं निगेशन आपल्याला करायचंय, याचं निगेशन काय असेल, हे बघा, ए ॲज इट इज, ए म्हणजे पी आहे इथं, अँड निगेशन ऑफ सेकंड स्टेटमेंट, निगेशन ऑफ बी, निगेशन ऑफ सेकंड स्टेटमेंट. तर हे काय वापरलं आपण, हे वापरलं आपण निगेशन ऑफ कंडिशनल, निगेशन ऑफ कंडिशनल.
ठीक आहे, निगेशन ऑफ कंडिशनल. तो पी अँड हे निगेशन आतमध्ये द्यायचं असेल तर कोणता लॉ लागेल? डी मॉर्गन्स लॉ. हे बघा हा है ना. तर निगेशन जर आतमध्ये असेल तर डी मॉर्गन्स लॉ नुसार हे काय होईल? निगेशन क्यू और निगेशन आर. म्हणजे इथं काय वापरला आपण? इथं आपण वापरला डी मॉर्गन्स लॉ. मॉर्गन्स लॉ. ओके. ह्याला आता वर्बल फॉर्म मध्ये लिहायचंय. पी क्यू आर तुम्हाला माहित. सो पी, पी म्हणजे कोण आहे? इट इज रेनिंग. इट इज रेनिंग. इट इज रेनिंग. हे बघा, हे पी झाला, हे झाला आपला पी. अँड अँड हे बघा अँड. आता ह्याचं काय होईल? याचं होईल विल नॉट गो और वी डोंट प्ले फुटबॉल. वी डोंट गो और निगेशन आर नॉट प्लेइंग फुटबॉल. तर असं वर्बल फॉर्म मध्ये लिहावं लागतं बरं का तुम्हाला शेवटी. असं वर्बल फॉर्म मध्ये लिहावं लागतं शेवटी, तर आपल्याला फुल मार्क्स भेटतील. इफ अँड ओनली इफ वर्ड आहे. म्हणजे मी एवढ्याला मी म्हणणार आहे पी, आणि इफ अँड ओनली इफच्या नंतर याला म्हणणार आहे मी क्यू. सो हे आहे पी इफ अँड ओनली इफ क्यू. याचं निगेशनचा डायरेक्ट फॉर्म्युला आहे. याचा निगेशनचा डायरेक्ट फॉर्म्युला हे बघा. हे इफ अँड ओनली इफचं निगेशन असं असतं. तो इफ अँड ओनली इफचं निगेशन आपल्याला माहिती आहे. त्याच्यापासून हे बनतं निगेशन पी, सॉरी काय बनतं? निगेशन बनतं पी एंड निगेशन क्यू और क्यू एंड निगेशन पी. आता ह्याला वर्बल फॉर्म मध्ये लिहावं लागेल. वर्बल फॉर्म मध्ये काय होईल बघा? अँड आणि नॉट एकत्र आले, अँडच्या लागोपाठ नॉट आला की अँड नॉट पण वापरता येतं, बट नॉट पण वापरता येतं. म्हणजे मी कसं लिहिणार आहे बघा. क्वाड्रिलॅटरल है ना, क्वाड्रिलॅटरल इज स्क्वेअर. म्हणजे हे झाला तुमचा पी. अँड नॉट, इथं अँड नॉट लिहिण्यापेक्षा बट नॉट जास्त सूट करेल. ज्यावेळेस अँडच्या नंतर लगेच नॉट येतं तेव्हा बट नॉट लिहायचं. अँड नॉट पेक्षा ते सोपं जातं. तुम्ही अँड नॉट लिहिलं तरी चालेल. इज नॉट बट नॉट रोम्बस और क्यू. क्यू म्हणजे काय? क्वाड्रिलॅटरल इज रोम्बस, आणि इथं पण अँडच्या नंतर नॉट आहे, तर बट नॉट हे वापरलेलं चांगलं. बट नॉट स्क्वेअर. बट नॉट स्क्वेअर. नेक्स्ट. बरं, ऑल नॅचरल नंबर्स आर. बघा, ज्या सेंटेन्समध्ये ऑल किंवा सम असतं त्याचं निगेशन करण्याची एक वेगळी पद्धत असते. निगेशन करताना हे लक्षात ठेवा. तर निगेशन करताना रिप्लेस करायचं ऑलला समनी. जर सम आला तर त्याला रिप्लेस करा ऑलनी. अँड पुट नॉट ॲट प्रॉपर प्लेस. कुणी म्हणेल की सर हे कंपाऊंड स्टेटमेंट नाहीये, हे सिंपल स्टेटमेंट आहे. करेक्ट आहे. पण ज्यावेळेस क्वांटिटी बद्दल बोललं जातं, ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर्स, सम स्टुडंट्स आर इंटेलिजंट, तेव्हा समला ऑलनी रिप्लेस करायचं, ऑलला समनी रिप्लेस करायचं, आणि पुढे प्रॉपर प्लेसला नॉट टाकायचं. ही पद्धत असते निगेशन करण्याची. तर याचं निगेशन काय होईल? याचं निगेशन येणार सम नॅचरल
numbers, some natural numbers are not whole numbers. Some natural numbers are not whole numbers. असं. बरं, आता तुम्हाला दिसतंय की ही दिलेली स्टेटमेंट ही क्वांटिफाईड स्टेटमेंट आहे. याचं निगेशन काढायचंय. काय फाईंड करायचं? निगेशन क्वांटिफाईड स्टेटमेंटचं. लक्षात घ्या, क्वांटिफाईड स्टेटमेंट म्हणजे काय असतं? क्वांटिफाईड स्टेटमेंट म्हणजे जिथं हे किंवा हे दोन्हीपैकी एक क्वांटिफायर वापरलेला असतो. तर क्वांटिफाईड स्टेटमेंट तर जेव्हा तुम्ही निगेशन करता, क्वांटिफाईड स्टेटमेंटचं जेव्हा निगेशन करता तेव्हा रिप्लेस करायचे याला याच्यानी, याला याच्यानी, अँड पुट नॉट हा शब्द टाकायचा ॲट प्रॉपर प्लेस. प्रॉपर प्लेसवर नॉट हा शब्द टाका. तर याचं निगेशन काय येईल? याचं निगेशन येईल देर एक्झिस्ट n बिलॉंग्स टू n आणि पुढे प्रॉपर प्लेसला नॉट टाका. इज नॉट डिव्हिजिबल बाय 4. असं प्रॉपर प्लेसला नॉट टाकायचं क्वांटिफाईड स्टेटमेंट असेल तर. आता पुढची कन्सेप्ट आहे कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्या की कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह हे फाइंड केला जातो जेव्हा स्टेटमेंट या फॉर्म मध्ये असेल तेव्हाच. पी इम्प्लाइज क्यू फॉर्म मध्ये जी स्टेटमेंट असेल, जेव्हा स्टेटमेंट पी इम्प्लाइज क्यू म्हणजेच कंडिशनल फॉर्म मध्ये असेल तरच कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह काढता येतो आणि त्याचाच काढत असतात. पुन्हा एकदा सांगतो, जी स्टेटमेंट इफ देन फॉर्म मध्ये असते म्हणजे जी स्टेटमेंट या फॉर्म मध्ये असेल त्याच स्टेटमेंटचा कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह काढत असतात. बाय द वे, कॉन्व्हर्स काय असतो? हा असतो, हा त्याचा इनव्हर्स आणि हा कॉन्ट्रापॉझिटिव्ह. पी इम्प्लाइज क्यू फॉर्म मध्ये स्टेटमेंट दिली जाईल आणि म्हणलं जाईल की त्याचा कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह काढा. तर कॉन्व्हर्स क्यू इम्प्लाइज पी, इनव्हर्स निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू, कॉन्ट्रापॉझिटिव्ह निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. बोर्ड एक्झामिनेशन साठी हे पाहण्यात येतं की मॅक्झिमम टाइम्स तुम्हाला बोर्ड एक्झामिनेशन मध्ये कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन पाहायला भेटेल. मॅक्झिमम टाइम्स बोर्ड एक्झामिनेशन मध्ये याच्यावरती क्वेश्चन येतोच. बट अगेन कीप इन माइंड, कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह फक्त अशा टाईपच्या कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे जे स्टेटमेंट इफ देन फॉर्म मध्ये आहे त्याचाच काढायचा असतो किंवा त्याचाच निघतो, काढतात. आता क्वेश्चन बघा, कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह काढायचे याचा. इफ सरफेस एरिया डिक्रीजेस देन प्रेशर इंक्रीजेस. दिलेली स्टेटमेंट ही तुम्हाला दिसते की दिलेली स्टेटमेंट ही आपली इफ देन फॉर्म मध्ये. दिलेली स्टेटमेंट ही कोणत्या फॉर्म मध्ये? इफ देन फॉर्म मध्ये है ना. दिलेली स्टेटमेंट ही आपली इफ देन फॉर्म मध्ये. तर याचा कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह आपल्याला फाइंड करायचे. सो हियर पी काय झाला? सरफेस एरिया डिक्रीजेस. सरफेस एरिया डिक्रीजेस. क्यू काय झाला? प्रेशर इंक्रीजेस. आणि जे दिलेली स्टेटमेंट आहे त्याचा सिंबॉलिक फॉर्म काय? दिलेल्या स्टेटमेंटचा सिंबॉलिक फॉर्म आहे पी इम्प्लाइज क्यू. दिलेल्या स्टेटमेंटचा सिंबॉलिक फॉर्म आहे पी इम्प्लाइज क्यू. बरोबर आहे. दिलेल्या स्टेटमेंटचा सिंबॉलिक फॉर्म आहे पी इम्प्लाइज क्यू.
P implies Q. ओके. आता सगळ्यात पहिलं काढायचं आपल्याला कॉन्व्हर्स. सर कॉन्व्हर्स काय असतं? तर कॉन्व्हर्स असतं Q implies P. वर्बल फॉर्म मध्ये लिहावं लागेल. इफ प्रेशर increases then surface area decreases. इनवर्स काय असतं सर? तर इनवर्स आपला असतो निगेशन P implies negation Q. So if negation P, surface area not decreases, then pressure not increases. फुल मार्क 3 किंवा 4 मार्कासाठी बोर्ड एक्झामिनेशनला हा क्वेश्चन येऊ शकतो. नंबर 3 पुढच्या पेजवर करू. नंबर 3, सर कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काय आहे? तर कॉन्ट्रा पॉझिटिव्ह आहे निगेशन Q implies निगेशन P. आणि याला जर वर्बल फॉर्म मध्ये लिहायचं झालं तर इफ प्रेशर नॉट increases, then surface area not decreases. Then surface area not decreases. एवढं सगळं लिहिल्यानंतर आपल्याला तिथं 3 or 4 मार्क्स फुल्ली भेटतील. तर या पद्धतीनं काढायचं असतं कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. आता अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट बघा. अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट मध्ये आपल्याला काय फाइंड करायचंय? हे टेबल पाठ करायचे आणि या टेबलवरती डिपेंड क्वेश्चन्स. कोणकोणते लॉज आहेत सर? ॲडम्पोटेंट लॉ आहे, लक्षात ठेवा. कम्युटेटिव्ह लॉ, असोसिएटिव्ह लॉ, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, डिमॉर्गन्स लॉ, आयडेंटिटी लॉ, कॉम्प्लिमेंट लॉ, ॲब्सॉर्प्शन लॉ, कंडिशनल लॉ हे तर आपल्याला माहिती आहे, आणि बाय कंडिशनल लॉ. काही वेळा क्वेश्चन काय येतो की एक स्टेटमेंट पॅटर्न देतील आणि म्हणतील की त्याला सिम्प्लिफाय करा. एक स्टेटमेंट पॅटर्न देतील आणि म्हणतील की त्याला सिम्प्लिफाय करा. जेव्हा सिम्प्लिफिकेशनचा क्वेश्चन येतो विदाउट युजिंग टेबल, जेव्हा सिम्प्लिफिकेशनचा क्वेश्चन येतो त्यावेळी हे लॉज लागतात. पुढे आपल्याला स्विचिंग सर्किट होणार आहे. तिथं पण स्विचिंग सर्किट देतात एक भलं मोठं, त्याच्यात नंबर ऑफ स्विचेस खूप असतात आणि म्हणतात की ह्या स्विचिंग सर्किटला सिम्प्लिफाय करा. सिम्प्लिफाय करा म्हणलं की हे लॉज आपल्याला तिथं पाठ असावे लागतील. मग हे लॉज कसे वापरायचे? हे लॉज आहेत सर. डिस्ट्रीब्युटिव्ह तुम्ही सांगितलं, डिमॉर्गन सांगितलं, आयडेंटिटी सांगितलं, कॉम्प्लिमेंट आहे, कंडिशनल, बाय कंडिशनल. हे वापरायचे कसे क्वेश्चन्स मध्ये? पण हे पाठ करावं लागतील बरं का. पी एन निगेशन पी एफ, पी ऑर निगेशन पी टी, हे पाठच करावं लागेल, पर्याय नाही. इथं पी एन टी पी येतं, पी एन एफ एफ येतं, हे पाठच करावं लागतील. क्वेश्चन्स मध्ये कसं वापरायचं? जसं की हे विदाउट युजिंग टेबल, म्हणजे आपल्याला हे शो करताना आपण काय करतो, इथे इक्वेलंटचं साइन आहे, LHS एक टेबल बनवता आणि RHS एक टेबल बनवता, आणि आपल्याला माहिती आहे की इक्वेलंट दाखवण्यासाठी स्टेटमेंट 1चा टेबल आणि स्टेटमेंट 2चा टेबलचा लास्ट कॉलम सेम यावा लागतो. पण इथं ट्रूथ टेबल अलाउड नाही. ट्रूथ टेबल अलाउड नाही याचा अर्थ की आपल्याला बाय युजिंग काय करावं लागेल? लॉज. आता लॉज कसे वापरायचे? तर LHS, बरं इथं आपल्याला दिसतंय LHS मध्ये हे प्युअर आणि प्युअर कॉमन निघू शकतं. मग सर
प्युअर तुम्ही कॉमन काढलं तर राहिलं काय, क्यू अँड निगेशन क्यू. हे जे कॉमन काढणं म्हणतात हे आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. कोणता लॉ आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. किंवा असं समजा की पी ऑर ह्या दोघाला डिस्ट्रीब्यूट करायचंय, कॉमन काढणं पण डिस्ट्रीब्युटिव्ह आहे आणि बाहेरची एखादी टर्म ब्रॅकेटच्या आतमध्ये डिस्ट्रीब्यूट करणं हा सुद्धा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहे. आता पी ऑर, तर याचं काय होईल, हे बघा इथं आहे बघा, पी एन निगेशन पी काय झाले, एफ. तसं क्यू एन निगेशन क्यू काय होईल, एफ. कारण फक्त व्हेरिएबल चेंज आहे ना, इथं पी आहे इथं क्यू आहे, बाकी रिझल्ट तर सेमच येईल की. म्हणजे इथं मी काय वापरलं, कॉम्प्लिमेंट लॉ. आणि हमेशा जेव्हा जेव्हा तुम्ही कॉम्प्लिमेंट लॉ वापराल त्याचा पुढचा लॉ हा हमेशा आयडेंटिटी लॉ असतो. पी ऑर एफ आयडेंटिटी लॉ मध्ये बघा, पी ऑर एफ काय होतं, पी ऑर एफ होतं पी. हे यूज केलं मी आयडेंटिटी लॉ. हमेशा कॉम्प्लिमेंटच्या नंतर आयडेंटिटीज असतो आणि आर एच एस आपल्याला हीच शो करायला सांगितली होती. तर विदाउट युजिंग टेबल मला नंतर लॉज वापरून क्वेश्चन करायचे. आणि जर ह्या पूर्ण लेसनमध्ये मॅथमॅटिकल लॉजिक ह्या पूर्ण लेसनमध्ये जर थोडासा विचार करून आन्सर देण्यासारखा जर पार्ट म्हणलं तर हाच आहे, बाय युजिंग लॉज. बाकी सगळं सोपंच आहे लेसन. आता हे शो करायचंय. ठीक आहे, असं समजा की वर हेडिंग बाय युजिंग लॉज आहे असं समजा, कारण वर लिहिलं नाही पण ह्याचाच पुढचा पार्ट आहे हा, हे याचाच पुढचा पार्ट आहे. LHS कसं लिहितो बघा मी, हे फर्स्ट ब्रॅकेट इथं घेतोय, इथं ऑर आहे, इथं पण ऑर आहे. हा सेकंड ब्रॅकेट आधी लिहितोय आणि मग ऑर हा थर्ड ब्रॅकेट लिहितोय. ठीक आहे, म्हणजे मी काय केलं, ह्या दोघाला आदली बदली केलं, सॉरी ह्या दोघाला आदली बदली केलं. हे जे आदली बदली करतो आपण, हे बघा इथं आहे. हे जे आपण पलटतो ते इथं आहे, पी और क्यू, क्यू और पी. म्हणजे मी काय यूज केलं इथं, मी इथं यूज केला कम्युटेटिव्ह लॉ. कम्युटेटिव्ह लॉ मी तिथं वापरला, ह्या दोघाला पलटवलं. अब यहां पे क्या होगा, यहां पे आप देख सकते हो कि पी एंड ये कॉमन निकल सकता है. तो अगर मैं ये पी एंड कॉमन निकालू तो क्या बचेगा बच्चों, क्यू और निगेशन क्यू बचेगा और निगेशन पी एंड क्यू. तो मैंने क्या यूज किया, मैंने यूज किया डिस्ट्रीब्यूटिव लॉ. ये कॉमन निकालना, अंदर देना डिस्ट्रीब्यूटिव है. ठीक है, पी एंड, तो इसका क्या होगा, इसका जवाब है यहां पे आपके कॉम्प्लीमेंट लॉ में. देखो ये पी और निगेशन पी टी आता है, तो उस तरीके से क्यू और निगेशन क्यू आएगा टी, और ये अपना एज इट इज. मतलब मैंने यूज किया कॉम्प्लीमेंट लॉ. जब भी कॉम्प्लीमेंट लॉ यूज करोगे उसके आगे वाला लॉ हमेशा आइडेंटिटी होगा, पी एंड टी. देखो आइडेंटिटी में पी एंड टी क्या हो रहा है, यहां पे पी एन टी क्या हो रहा है, पी हो रहा है. तो पी एन टी हो रहा है मेरा पी. तो यहां यूज हुआ आइडेंटिटी लॉ. ठीक है, अभी आगे देखो, यहां और है यहां एंड है. यहां जरा देखना डिस्ट्रीब्यूटिव लॉ की तरफ, यहां और है यहां एंड है. बाहर और अंदर एंड, या बाहर एंड अंदर और, है ना, यहां पे और होना चाहिए. तो अगर ये दोनों ऑपरेशंस अलग अलग है तो डिस्ट्रीब्यूटिव लॉ यूज होगा. कैसे बनाएंगे सर डिस्ट्रीब्यूटिव लॉ, देखो या इसे डिस्ट्रीब्यूट करो, जैसे आप एक टर्म से ब्रैकेट के अंदर मल्टीप्लाई करते हो ना, सेम वैसे. तो क्या बनेगा, पी और निगेशन पी एंड एक ब्रैकेट को ऐसे करते हो ना आप, ए इंटू बी प्लस सी को आप कैसे कैसे डिस्ट्रीब्यूट करते हो, सेम वैसे इस तरीके से. सो एंड पी और क्यू, यहां क्या यूज हुआ, डिस्ट्रीब्यूटिव लॉ. अब यहां आपको पता है कॉम्प्लीमेंट लॉ से ये बनेगा टी.
बार बार मैं उस टेबल पे नहीं जाऊंगा, ये बनेगा टी एंड पी और क्यू। तो ये मैंने यूज किया कॉम्प्लीमेंट लॉ। टी एंड एनी स्टेटमेंट, तो ये होता है स्टेटमेंट। कैसे सर? देखो आइडेंटिटी में देखो, टी एंड एनी स्टेटमेंट, स्टेटमेंट। सेम तरीके से मैंने क्या किया, टी एंड स्टेटमेंट, स्टेटमेंट। तो ये मिल गए मुझे आरएचएस। तो ऐसे बाय यूजिंग लॉज आपको सॉल्व करने होते क्वेश्चंस। लॉजिकल एप्लीकेशन ऑफ लॉजिक इन स्विचिंग सर्किट। अब ये आपको बताने की जरूरत नहीं, आपने फिजिक्स 2 में भी पढ़ा होगा। सॉरी। तो समझो ये स्विच पी है, स्विच क्यू है। तो जब सीरीज का अरेंजमेंट होता है तो इसे लिखा जाता है पी एंड क्यू, सही है ना? और जब आपका अरेंजमेंट होता है ऐसे पैरेलल, पैरेलल, तो इसे क्या लिखा जाता है, पी और क्यू। ऐसे क्यों सर? इसका रीजन भी है। देखो करंट हमेशा लेफ्ट से राइट के पास होता है। यहां से यहां करंट जब पहुंचेगा, जब दोनों भी ऑन हो, दोनों भी ऑन हो, यहां दोनों ऑन होना कंपलसरी है। लेकिन यहां से यहां करंट पहुंचने के लिए दोनों में से कोई एक भी रहा तो चलेगा, पी और क्यू। लेकिन यहां एंड क्यों? क्योंकि दोनों ऑन रहेंगे तभी करंट यहां तक पहुंचेगा। लेकिन यहां कोई दोनों में से एक रहेगा और में, तो भी करंट पास होगा। इसलिए पैरेलल में और एंड सीरीज में एंड। क्वेश्चन क्या है? इसे मुझे एक्सप्रेस करना है बाय यूजिंग सिंबॉलिक फॉर्म में। देखो जब एक्सप्रेस करते हो ना, तो पी को लिखो विच S1 इज ऑन, क्यू लेंगे स्विच S2 इज ऑन, निगेशन P को लेंगे स्विच S1 डैश इज ऑन, और कौन है यहां पे, S2 डैश भी है। निगेशन Q को लिखेंगे स्विच S2 डैश इज ऑन। तो अभी सिंबॉलिक फॉर्म, तो सिंबॉलिक फॉर्म कैसे आएगा? देखो यहां पे ये दो सीरीज है, कौन है, S1 S2 सीरीज है। S1 S2 का मतलब P एंड Q। उसके पैरेलल में यानी कि और कौन है, S1 डैश, S1 डैश यानी कि ये निगेशन P। उसके पैरेलल में मतलब कि और, ये दोनों सीरीज में है, कौन कौन है, P एंड निगेशन Q। तो ये रहेगा आपका सिंबॉलिक फॉर्म। देखो और एक बार एक्सप्लेन करता हूं। P एंड Q, S1 S2 सीरीज में है ना, तो सीरीज यानी एंड, उसके पैरेलल में यानी और, S1 डैश अकेला है यानी निगेशन P, उसके भी पैरेलल में यानी और, ये दोनों बाद में सीरीज में है। तो ऐसे लिखेंगे आपका स्विचिंग सर्किट का फॉर्म। अच्छा, यहां पे सिंबॉलिक फॉर्म क्या है सर? सेम यहां पे भी वही काम करना पड़ेगा। लेट P इक्वल टू स्विच S1 इज क्लोज्ड, और कौन कौन है यहां पे? अच्छा यहां पे थोड़ा करेक्शन करता हूं, यहां पे S2 डैश है, हाँ? एक बात समझ लो, Q भी है, विच S2 इज क्लोज बोलो या ऑन बोलो, चलो अपना सीधा तरीका ऑन बोलेंगे। S1 डैश भी है, S2 डैश भी है, तो निगेशन P होगा विच S1 डैश इज ऑन, और निगेशन Q होगा विच S2 डैश इज ऑन। तो सिंबॉलिक फॉर्म क्या रहेगा? सिंबॉलिक फॉर्म होगा, ये देखो ये दोनों पैरेलल में है, तो P और Q। उसके बाद सीरीज, सीरीज यानी कि एंड, उसके बाद निगेशन P और निगेशन Q पैरेलल में है, और निगेशन
क्यू, तो ये बनेगा आपका सिंबॉलिक फॉर्म। ठीक है ना, ये आपका क्या बनेगा, सिंबॉलिक फॉर्म। इस तरीके से सीधा जैसे लास्ट क्वेश्चन किया था सेम तरीके से ये भी क्वेश्चन हो रहा है। तर आता हा नेक्स्ट टाईपचा क्वेश्चन डिस्कस करूयात। मगाशीच्या क्वेश्चन मध्ये काय होतं, आपल्याला स्विचिंग सर्किट दिलेलं होतं, त्याच्यापासून सिंबॉलिक फॉर्म बनवायचा होता। आता या टाईपच्या क्वेश्चन मध्ये सिंबॉलिक फॉर्म दिलेला आहे आणि स्विचिंग सर्किट फॉर्म करायचे। तर परत इथं तेच लिहावं लागेल बरं का बोर्ड एक्झामिनेशन मध्ये। लेट पी इक्वल टू स्विच S1 इज ऑन, आणखी कोण आहे इथं, क्यू, क्यू आहे स्विच S2 इज ऑन, निगेशन P आहे स्विच S1 डॅश इज ऑन, निगेशन Q आहे स्विच S2 डॅश इज ऑन, आणि R पण आहे, R आहे स्विच S3 इज ऑन, हे लिहायचं असतं बरं का। आणि आता सर्किट डायग्राम कसं येईल बघा, इथं तुम्ही बघा कसं कसं आहे, P, ठीक आहे, P और निगेशन P और Q, आपण याला वेगळं समजू आणि याला वेगळं समजू। हे पहा, याच्या और मध्ये हे सगळं आहे, और मध्ये म्हणजे पॅरलल, एक अकेला P आहे, P म्हणजे S1, आणि त्याच्या और मध्ये हे आहे, आणि हे दोघं सिरीज मध्ये आहेत। तर हे दोघं सिरीज मध्ये, कोण कोण सिरीज मध्ये आहेत, निगेशन P म्हणजे S1 डॅश आणि Q म्हणजे S2, आणि यांच्या और मध्ये हे बघा, यांच्या ह्या सगळ्याच्या और मध्ये इथं परत हे दोघं, हे आणि हे और मध्ये, म्हणजे इथं परत असे ऍडजस्टमेंट येईल, हे दोघं सिरीज मध्ये आहेत। आणि त्याच्या और मध्ये हा आहे, आणि ह्यांचं कॉमन आउटपुट है ना, हे कोण आहे S2 डॅश, हा कोण आहे S3, आणि हा S1 डॅश। तर हे बनलं आपलं स्विचिंग सर्किट। याला स्विचिंग सर्किटला सिंप्लिफाय करा म्हणले। बरं, ह्याचं लॉजिकल एक्सप्रेशन काय येतं, P अँड निगेशन P अँड निगेशन Q, इथं अँड नाही इथं और आहे, हे दोघं और मध्ये आहेत ना, आणि पुन्हा सिरीज मध्ये म्हणजे अँड Q आहे। आता बघा इथं ब्रॅकेट करतो, इथं मी ब्रॅकेट केला तर इथं अँड आहे, इथं और आहे, तर आपल्याला आठवतंय असं जर असेल तर आपण काय यूज करता, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ। हे पहा, इथं अँड आहे, इथं और आहे, तर आपल्याला काय यूज करावं लागेल, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ। म्हणजे जसं आपण एखाद्या नंबरने मल्टिप्लाय करता तसं याच्यानी याला आणि याच्यानीच याला डिस्ट्रीब्यूट करा, म्हणजे काय काय येईल, P अँड निगेशन P और P अँड निगेशन Q। काय यूज केलं, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ। बाय युजिंग कॉम्प्लिमेंट लॉ हे येतं F, हे काय येतं F, और हे असं कॉम्प्लिमेंट लॉ। कॉम्प्लिमेंट झाला की लगेच आयडेंटिटी, F और स्टेटमेंट। हे बघा आयडेंटिटी मध्ये तुम्हाला दाखवतो मी, F और स्टेटमेंट इथे बघा, हे बघा F और स्टेटमेंट, स्टेटमेंट, F और स्टेटमेंट, स्टेटमेंट, म्हणजे इथं काय येणार, F और स्टेटमेंट, स्टेटमेंट। हे काय यूज केलं, आयडेंटिटी। आता पुढच्या पेजवर ह्याला कंटिन्यू करतो, P अँड निगेशन Q
अँड क्यू. हे बघा इथं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय होत नाही. अँड आहे. डिस्ट्रीब्युटिव्ह कधी अप्लाय होतं, जेव्हा इथं अँड आणि इथं ऑर असेल, किंवा इथं ऑर आणि इथं अँड असेल. इथं कम्युटेटिव्ह अप्लाय होईल, सॉरी असोसिएटिव्ह. या दोघाला एका ब्रॅकेटमध्ये घेतलं तर असं घेता येतं बाय युझिंग असोसिएटिव्ह लॉ. असोसिएटिव्ह लॉने असं करता येतं. सो पी अँड हे येतं एफ बाय युझिंग कॉम्प्लिमेंट लॉ. आणि पी अँड एफ काय असतं, एफ आयडेंटिटी लॉ. तर हे झालं सिम्प्लिफिकेशन. आणि शेवटी राईट युअर कन्क्लुजन म्हणलंय. आपलं आन्सर काय आलं, एफ. सो कन्क्लुजन काय आहे, हेन्स करेंट विल नेवर फ्लो. आणि समजा जर इथं टी आलं असतं, इथं आन्सर टी आलं असतं, तर मी म्हणलं असतं करंट विल ऑलवेज फ्लो. समजा इथं पी आलं असतं, पी फॉर पॅरोट, पी आलं असतं, तर मी म्हणलं असतं करंट विल फ्लो व्हेन स्विच S1 इज ऑन. इथं जर पी अँड क्यू आलं असतं, तर मी म्हणलं असतं करंट विल फ्लो व्हेन स्विच S1 अँड स्विच S2 इज ऑन. असं करायचं असतं कन्क्लुजन. आता या पण क्वेश्चन मध्ये आपल्याला सिम्प्लिफाय करायला सांगितलंय. आणि पुढचं जो क्वेश्चन आहे, इथं पण सिम्प्लिफिकेशनचाच क्वेश्चन आहे. ठीक आहे, हे बघा इथं पण सिम्प्लिफिकेशनचाच क्वेश्चन आहे, आणि इथं पण सिम्प्लिफिकेशनचाच क्वेश्चन आहे. ठीक आहे, तर इथं दोन आहेत, त्यापैकी हा फर्स्ट बघा. काय सांगितलं इथं फर्स्ट मध्ये, सिम्प्लिफायच म्हणले ना, आणि पुन्हा ड्रॉ पण करायचंय. सिम्प्लिफाईड सर्किट ड्रॉ पण करायचंय. याचं काय येतं, पी अँड निगेशन क्यू और निगेशन पी अँड क्यू और निगेशन पी अँड निगेशन क्यू. बर, इथे एक मला हिंट सापडेल बघा. हिंट अशी आहे की हे बघा, हे कॉमन निघू शकतं. म्हणजे ह्या दोघाला एका ब्रॅकेटमध्ये समजा ना, हे कॉमन निघेल बघा. निगेशन पी अँड कॉमन निघेल. पुढच्या स्टेपला ॲज इट इज, हे ॲज इट इज पी अँड निगेशन क्यू और इथंही निगेशन पी अँड कॉमन काढू. निगेशन पी अँड कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये काय उरेल, क्यू और निगेशन क्यू, क्यू और निगेशन क्यू. सो पी एंड निगेशन क्यू और निगेशन पी अँड हे काय येतं, टी. आता आपल्याला लॉज पाठ झाले असतील. और निगेशन पी अँड टी म्हणजे स्टेटमेंट अँड, इथं जर टी असेल तर टी अँड टी येतं, एफ अँड टी एफ येतं, म्हणजे निगेशन पी. स्टेटमेंट अँड टी स्टेटमेंट. आता इथं अँड आहे, इथं ऑर आहे, म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह. सो पी और निगेशन पी अँड निगेशन क्यू और निगेशन पी हे येतं टी. टी अँड स्टेटमेंट. आणि शेवटी त्यांनी काय म्हणलंय, आता ह्याच्या पेक्षा सिम्प्लिफाय होत नाही. मग सिम्प्लिफाईड सर्किट जे आहे त्याची फिगर ड्रॉ करायला सांगितली. तर त्याची फिगर सिम्पली अशी येईल, दोन स्विचेस ऑर मध्ये, S1 डॅश निगेशन पी म्हणजे S1 डॅश, निगेशन क्यू म्हणजे S2 डॅश. याच्यासाठी आपल्याला लॉज पाठ पाहिजेत बरं का, याच्यासाठी लॉज पाठ पाहिजेत. बाय द वे हा सेकंड क्वेश्चन विसरला.
आता हा सेकंड क्वेश्चन करू. हे सेकंड क्वेश्चन मध्ये तुम्ही एक लक्षात घ्या, इथं S1 S2 आहे. इथं तुम्हाला तेवढं प्युअरली विजिबल नसेल आय थिंक. इथं लिहू का, कारण खूपच ठीक आहे. तुम्ही एक लक्षात घ्या, मी असं ओरली सांगतो, तुम्ही समजून घ्या. S1 S2 S3 डॅश S4 डॅश S5 डॅश S1 S2 S3 S4 S5 असा आहे. तर याचा सिम्बॉलिक फॉर्म काय येईल? S1 S2 सिरीज मध्ये आहेत. S1 S2 सिरीज मध्ये आहेत म्हणजे P and Q. याच्या ऑर मध्ये हे तिघ आहेत. तुम्हाला दिसत नसेल तर वाचून दाखवतो. S3 डॅश S4 डॅश S5 डॅश तिघ ऑर मध्ये आहेत. कोण? S3 डॅश और S4 डॅश और S5 डॅश. एक मिनिट. S3 म्हणजे R, S4 म्हणजे काहीतरी S आणि S4 म्हणजे T असं घेऊ आपण. ठीक आहे. ह्याला एक ब्रॅकेट केला आणि पुढे काय सांगितले बघा. त्याच्या ऑर मध्ये, त्याच्या ह्या सगळ्याच्या ऑर मध्ये इकडे बघा, S1 S2 ऑर मध्ये आहेत म्हणजे P और Q, आणि त्याच्या ऑर मध्ये सॉरी S1 S2 सिरीज मध्ये आहेत ना, P and Q, आणि त्याच्या ऑर मध्ये S3 S4 S5 हे सिरीज मध्ये आहेत. म्हणजे निगेशन P अँड निगेशन Q अँड S3 S4 S5 म्हणजे S3 म्हणजे फक्त S3 आहे म्हणजे R अँड S अँड T हे असं आहे. आता इथं आपल्याला स्पष्ट दिसतंय की हा पार्ट कॉमन निघेल, हा पार्ट कॉमन निघेल. म्हणजे काय कॉमन येईल? P अँड Q. और काय शिल्लक राहिलं? निगेशन R और निगेशन S और निगेशन T और R अँड S अँड T. आता बघा, P अँड Q और इथनं निगेशन कॉमन काढा. डिमॉर्गन्स लॉ ने निगेशन कॉमन काढलं तर ऑरचा अँड बनेल. तर लक्षात ठेवा, इथं असं आहे की निगेशन ए और ए हा असतो टी. निगेशन ए और ए, निगेशन याला काहीतरी ए म्हणा ना, आणि और ए हे काय असतं? टी. म्हणजे एवढं सिंपल क्वेश्चन झालं. आता बघा, हे सगळं टी झालं त्याच्यामुळं. आणि टी और स्टेटमेंट, टी और एनी स्टेटमेंट काय असतं? स्टेटमेंट. तर बघा ना, किती स्विच होते? हे 3 आणि 2 5 आणि 5 10 स्विच होते. आणि आता क्वेश्चन किती स्विच मध्ये आलाय? 2. ही कमाल आहे याची, लॉज वापरून क्वेश्चन करण्याची. आणि शेवटी त्यांनी विचारले, त्यांनी म्हणले की सिम्प्लिफाईड सर्किट डायग्राम काढा. तर सिम्प्लिफाईड सर्किट डायग्राम काय येईल? दोघ जण एंड मध्ये आहेत म्हणजे सिरीज मध्ये आहेत. हे आपलं सिम्प्लिफाईड सर्किट. याला पण सिम्प्लिफाय करायचे. सो निगेशन P और Q सगळंच ऑर मध्ये, सगळं ऑर मध्येच खेळ आहे. P और निगेशन Q और P और Q, आणि हे सगळा खेळ ऑर मध्ये असल्यामुळं असोसिएटिव्ह अप्लाय होतो. म्हणजे कोणालाही कोणासोबत ती जोडता येतं बरं का. सगळं ऑर मध्ये किंवा सगळं अँड मध्ये असेल, तुम्ही वाटेल ते दोघं एकत्र घ्या. मला सोपं कोणतं जाईल? फायद्याचं जाईल. ह्या दोघाला एकत्र केलेलं आणि या दोघाला एकत्र केलेलं माझ्यासाठी फायद्याचं राहील. ह्या दोघाला एकत्र केलं, या दोघांना एकत्र केलं आणि हे ॲज इट इज ठेवलं.
हे असं करता येतं. सगळा खेळ ऑर किंवा अँड मध्ये असेल तर वाटेल ते दोघं एकत्र करा, कारण ऑर बाहेर ऑर आहे, आतमध्ये अँड आहे, तर डिस्ट्रीब्युटिव्ह लागतं त्यावेळेस. इथं तसं काही लागत नाही. हे टी आहे, हे टी आहे, आणि हे प्युअर क्यू. टीओ टी काय येतं? टीओ टी असतं. तो टीओ टी टीओर एफ हे टी. समजा हा ट्रू आहे तर अँसर ट्रू येतं. हा एफ असेल तरी अँसर ट्रू येतं. तर अँसर आलं ट्रू. म्हणजे करंट विल ऑलवेज फ्लो. करंट विल ऑलवेज फ्लो. तर रिव्हिजन मध्ये तर आपल्याला काही करायचं नाही रिव्हिजन मध्ये तर. आणि माझ्याकडनं या लेसनचा होमवर्क असेल, प्लीज अटेम्प्ट ऑल मिसलेनियस एक्सरसाइज क्वेश्चन्स. हे माझ्याकडनं होमवर्क असेल. ठीक आहे. तर या आपल्या फर्स्ट लेसन, जो की अतिशय सोपा, वन ऑफ द इझी टॉपिक होता, मॅथमॅटिकल लॉजिक, या ठिकाणी इथं संपला. भेटूयात याच्या सेकंड लेक्चर, ज्याला आपण म्हणतो MIP, किंवा जिथं DPP डिस्कस आपण करतो. या प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स फक्त डिस्कस करतो. थिअरी तर मी कव्हर केले आहेच. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.